ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरे। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। सर्वथा शरणापत्ति कार्तिकादिव्रता चतुष्षष्टि अंगये परमामहत्वं। चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 22 श्लोक क्रमांक 127, 28, 29। साधु संग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरावास श्रीमूर्ति श्रद्धाया सेवनम। सकल साधन श्रेष्ठ यही पंच अंग कृष्ण प्रेम जन्माय यही पाचेर अल्पसंग। तर या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की भगवंताची शरणागती येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा कृष्ण प्रेम प्राप्त होण्यासाठी जीवनाचा मुख्य हेतू मनुष्य देहाचा भगवत प्राप्ती, त्यासाठी काय काय करायला लागेल आपल्याला। त्यामध्ये सांगतात की साधुसंग नामकीर्तन भागवत श्रवण मथुरावास श्रीमूर्ती श्रद्धाय सेवन आणि सर्वथा शरणापत्ती। या सर्व गोष्टी करत असताना आपण साधूंना शरणागत होणे, नामांना शरणागत होणे, भागवत श्रवणामध्ये शरणागत होणे, मथुरेमध्ये वास करताना शरणागत होणे आणि भगवंतांच्या विग्रहांना शरणागत होणे हे जर असेल। आणि आपण आता कार्तिक महिना येत आहे त्यामुळे कार्तिकचा मूड आपण तयार करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे। तुम्ही सर्वांनी जर याला पालन केलात, माझ्यासाठी प्रार्थना करून, तर सगळ्याच गोष्टी साध्य होतील। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर
श्रीवासादि गौरभ. सर्वांनी प्रेमाने हात वरी करून हृदयातून अगदी अंतःकरणातून प्राणपणाने हात मारायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. माझी काही पात्रता नाही तुमच्या समोर बसायची, पण एकच जे गुरु महाराजांनी सांगितलेले ते प्रामाणिकपणे करणं. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कोण बघत आहे, पण पहिले इन्स्ट्रक्शन माझे शिक्षा गुरु अक्रूर प्रभूंनी हे दिले होते की तुला कोण पाहतंय असं समजू नकोस, तर गुरु चैत्यरूपाने आपल्या हृदयात आहेत आणि भगवंतपण आहे. त्यामुळे आपली प्रामाणिकता सदैव क्षणाक्षणाला तपासली जाते. त्यामुळे आपण अत्यंत प्रामाणिक असून भगवंताला शरणागत व्हावं असं मी व्हावं. तुम्ही मला आशीर्वाद द्या सर्वांनी. हरे कृष्ण. तर 2 दिवसानंतर कार्तिक मास चालू होत आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्राकडे अमावस्येचे महिने धरले जातात आणि उत्तर भारतामध्ये पौर्णिमेचे महिने धरले जातात. त्यामुळे आता जी पौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेपासून कार्तिक मास चालू होत आहे. कार्तिक मास म्हणजे अत्यंत महत्त्वाचा महिना आहे आपल्या वैष्णवांसाठी. सर्वश्रेष्ठ महिना आणि चातुर्मासातला हा शेवटचा महिना. आपण चातुर्मास जे पालन करतो, काही भक्त 4 महिने पण एक भुक्त राहून उपवास करतायत भगवंतासाठी आणि 64 माळा जप करतायत चातुर्मासामध्ये. तर आता कार्तिक महिन्यामध्ये काही लोकांना आश्चर्य वाटेल की एवढं कसं काय करू शकतात, पण काही काही भक्त असे आहेत की डेली 64 माळा, 32 माळा, एकादशीला 128 माळा, 192 माळा. तर आपण कुठे आहोत, आपण किती करत आहोत आणि मग किती करायला पाहिजे, त्यासाठी हे साधू संघ फार महत्त्वाचा आहे. साधूच्या संघामध्ये आल्यानंतर आपल्याला समजते की आपण किती पाण्यात आहोत. मग बाकीचे कुठे पुढे पळायला लागलेत आणि सशासन कासवाच्या शर्यतीसारखं काम आहे. आपण त्यामुळे वैष्णवाच्या संघामध्ये आलं की ही स्पर्धा वाईट नाही आहे. वैष्णवांकडून ते वैष्णव किती शुद्धतेने हात मारतायत, ते किती ग्रंथात ध्यान करतायत, ते किती छान वाचन करतायत, कीर्तन छान करतायत. मग आपण बघतो आणि आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे असं म्हणजे एक आदो श्रद्धा म्हणजे पहिल्यांदा आपण हृदयामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. तथा साधू संगोथ भजन क्रिया, त्या श्रद्धा असेल तर आपण वैष्णवाच्या संघामध्ये येण्यासाठी प्रवृत्त होतो. आणि मग काय आदो श्रद्धा तथा साधू संगोत भजन क्रिया, मग भजन क्रिया चालू होते आपल्याला. आपल्याला वाटतं आपण हे भजन करायला पाहिजे. आपलं आयुष्य किती आहे काहीच माहीत नाही ना, कुणालाच काय माहीत नाही आयुष्याचं. परीक्षण महाराजांना हे निश्चित माहिती होते की आयुष्यामध्ये आणखी 7 दिवस तर फिक्स आहेत, पण आपल्याला तेही माहिती नाही. त्यामुळे आपणाला ह्याच्यामध्ये तीव्रता आणायची आहे ना, कारण हा देह सुटला की पुन्हा संधी नाही. त्यामुळेच आपले संत म्हणतायत की जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जब काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाया वहिला, है ना. श्री श्रीताई गौरचंद्र भगवान की जय. तर म्हणून म्हणतात की जोपर्यंत आपला काळ किंवा मृत्यू आपल्या दारावर येऊन दस्तक देत नाही, ते दिल्यानंतर वेळ नाही, मग आपण घाबरून जातो आणि मग काहीच होत नाही आपलं. त्यामुळे अगोदर तयारी करण्यासाठी मनुष्यदेह म्हणजे मृत्यूची तयारी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कठोर वाटेल ही गोष्ट, पण मनुष्यदेह मृत्यूची तयारी करण्यासाठी आहे ना. जसं आता 11, 10वीचे 12वीचे मुलं तयारी करतात परीक्षेची, आहे ना. आणि परीक्षा किती 3 तासाची. त्या 3 तासात तुम्ही काय अभ्यास केला ते ठरतं.
इकडे जागा आहे, त्यांना सगळं तर मृत्यू सुद्धा हेच अशीच एक परीक्षा आपली. आपण जन्मभर काय अभ्यास केलो आहे ना. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की तुम्हाला आता नाही करा वाटत तर मृत्यूच्या वेळी मात्र मी तुमचं दर्शन देतो नाही. मृत्यू सर्व हर्षाहम, मृत्यूच्या वेळी मी तुमचं सर्व हरण करतो आणि अगतिक होऊन जातो आपण, निस्सहाय्य होऊन जातो आपण. त्यावेळी आपल्या हातात काहीच राहत नाही. म्हणून संत म्हणतात की जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावा या पाय, जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे तुमचे हातपाय चालतायत तोपर्यंत तीच वेळ आहे तुमची. म्हणून असं म्हटलं जातं की नरदेहाचा एक क्षण न मिळे वेचता कोटी कोटी सुवर्ण. एक एक क्षण एवढा मूल्यवान आहे मनुष्य देहामधला की तुम्ही कोट्यावधी संपत्ती आता जमवली आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ही संपत्ती घ्या भगवंता, मला बालपण परत द्या, मला बालपणापासून भक्ती करायचंय. कारण प्रल्हाद महाराज सांगत होती बाल्यास तावत क्रीडा सकता नाही तर कौमारो आचरेत प्राज्ञो धर्मान भागवता नेह. प्रल्हाद महाराज कुमार वयापासूनच भागवत धर्माचं आचरण करता आलं पाहिजे. आणि आता आपल्याला जर वाटत असेल की मी हे केलं नाही आणि भगवंत मला परत बालपण द्या, नाही आता नाही मिळेल. म्हणून एक एक संधी आपल्या हातातून चालली आहे, आपण सावध नाही. रोज ऐकतो तरी आपण सावध होत नाही. म्हणून मला प्रत्येक मंत्राला सांगा वाटत होतं की सावध होऊन प्राणपणाने हाक मारा. हे प्राण एवढा जरी वेळ तुम्ही एक वेळ जरी पूर्ण शरीरात तुम्ही हाक माराल तर तो क्षणही अत्यंत महत्वाचा आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात नेहाभिक्रमनाशोष्टी प्रत्यवायो न विद्यते स्वल्प मपश्य धर्मश्य त्रायते महतो भया. है ना. तुम्ही धर्ममार्गावरून चालत असताना अत्यंत थोडं, स्वल्प म्हणजे फार कमी आहे. स्वल्प मपश्य धर्मश्य, तुम्ही धर्ममार्गावरून चांगलं वागत असाल, चांगले कर्म करत असाल किंवा नाम घेत असाल तर तुमचं महान भयापासून रक्षण होतं. भगवंत काळजी घेतात. आपण थोडं जरी करू ना भगवंत आपल्याकडे ठेवून घेत नाही. म्हणून भगवंत गीते सांगतात आपल्याला स्पष्ट, मागे पुढे राहे उभा सांभाळीत आली आघात सोसावया. भगवंत आपल्या मागे पुढे राहतात, आपले सगळे आघात ते स्वतःवर घेतात. ते स्वतःवर घेतात, आपल्याला कळतं पण भगवंताने आपल्यावर घेतले, मला वाचवलं म्हणून. खूप वेळा असं लक्षात येतं आपल्याला की भगवंताने यावेळेस मला वाचवलं आणि भगवंताने आपल्यावर घेतलं आहे ना. जेव्हा हरदास ठाकूरला 22 बाजारांमध्ये मारलं जात होतं आणि हरदास ठाकूर त्या मारेकऱ्यासाठी प्रार्थना करत होते की भगवंता ह्या मारेकऱ्याचा काहीच दोष नाहीये, ह्यांना राजाने लावलेला आहे, त्यामुळे ह्यांना काही त्रास होऊ देऊ नका. म्हणजे वैष्णवांचं हृदय कसं असतं बघा. मार खाये प्रेम देवे, विचार तो नाही, दुसरा विचारच नाही म्हणावे, ते स्वतः मार खातील पण प्रेम देतील. हे वैष्णवांचे लक्षण आहेत है ना. म्हणून साधू संग पहिलं सांगितलंय आपल्याला. आता इतके दिवस जमण्यासर कार्तिक महिन्यामध्ये तरी करा, नियमित मंगल आरतीला या, नियमित संध्या आरतीला या, नेहमी सकाळी भागवतम असतं, नित्यम भागवत सेवया असं म्हणलेलं आहे. त्यामुळे साधू संग याचं फार महत्व सांगितलंय. साधू संग सर्व शास्त्र काही लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होईल. शास्त्र सांगू लागले साधू संग करा, साधू संग. लव मात्र म्हणजे पापणी पडून उठेपर्यंत जरी संघ मिळाला तर सर्व सिद्धी होईल. तुमच्या सर्व कामना पूर्ण होणार आहे. असं नाही तुम्हाला भक्तच व्हावं लागणार आहे ना. तुम्ही जर नाम घ्यायला चालू कराल, वैष्णवाच्या संघामध्ये याल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला दुसरीकडे जावं लागणार नाहीये, फक्त एकाच ठिकाणी यावं लागणार आहे ना. यथा तरोर मूल निषेचनेन, काम झाले मुळा, झाडाच्या मुळाला जर आपण पाणी घालत असू, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यते तस्कंद भुजोपशाखा. जर आपण झाडाच्या मुळाला पाणी घालू तर त्याच्या शाखा, त्याची पानं, फांद्या, फुलं, फळं आपोआप भरणार. त्या वेगळ्या फांदीला, पानाला, फुलाला खत पाणी घालायला लागेल का आपल्याला? गरज नाही. तसं भगवंत मूळ आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात की
पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. लक्ष द्यावं लागेल थोडा वेळ. इकडे तिकडे विचलित होऊ नका. मला सकाळी प्रवचन बोलायला एवढं आवडलं की प्रवचन दिल्यानंतर आपण समाधी अवस्थेमध्ये असतो. आणि मी येताना भगवंताला नमस्कार करून येतो ते परमानंद काहीतरी बोलला, मी काहीतरी उत्तर दिले. मला वाटलं त्यानं काय बोलला की मी काय उत्तर दिले. पण शेवटी निघताना म्हणलं मला क्षमा कर, मी तू काय बोललास मला कळलं नाही. माझ्या डोक्यात एकच विचार आहे की कसं कृष्णच लोकांना देता येईल, कसं नाम दुसऱ्यांना देता येईल. ज्याला देखो तारे कहो कृष्ण उपदेश, ज्याला बघाल का असं करत, काय गरज आहे तुम्हाला. कारण आपण एका भगवंताची मुलं आहोत. अमृतस्य वैपुत्रा, एका अमृताची मुलं आहोत आपण, है ना. त्यामुळे संत स्पष्ट म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून या कळवळा येत असे. हे जग बुडायला लागले, काहीच कळेल, आयुष्य चाललं कळेला. केवळ काय करायला लागलो आपण, आहार निद्रा भय मैथून आमच्या ह्या 4 गोष्टीमध्येच रत झालोय आपण. पशुसारखं जीवन जगायला लागलो. पशुसाठी येते मनुष्य देहाकडे 84 लक्ष फिरून फिरून नंतर मनुष्य देहाची संधी मिळालेली आहे. साधं नाही आहे. आपले संत सांगतात एक एक जन्म कोटी कोटी फेरा. म्हणजे कुत्र्याच्या जन्मात जर कोट्यावधी जन्म झाले असतील आपले, डुकराच्या जन्मामध्ये, मग आत्ता हे मिळालेले मनुष्य देह हे किती दुर्मिळ आहे. शास्त्र सांगून राहिलं दुर्लभ हो मानुष्य देह देही राम क्षणभंगुरा. हे मनुष्य देह संधी अत्यंत क्षणभंगुर आहे. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. त्यापेक्षाही अत्यंत महत्वाची गोष्ट काय, मनुष्य जे मिळाल्यानंतर वैकुंठ प्रिय दर्शन, म्हणजे वैकुंठाला जे प्रिय असे संत आहेत, अशा संतांचा संग मिळणे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ते फार महत्वाचं आहे आपल्याला. कारण संत आपल्याला वारंवार जागे करतायत. ते जागे, ते स्वतः जागे होत दुसऱ्यांना उठ उठ म्हणतायत, आहे ना, जागे करतायत. चैतन्य महाप्रभूची शिकवणच आहे. चैतन्य महाप्रभू जीव जागो गौरा चांद बोले, कोठा निद्रा जाओ माया पिशाची रकोले. हे म्हणजे जीवा आता तरी जागो, आता तरी जागो. किती जन्म पिशाची मायेच्या मांडीवर झोपशील, है ना, किती जन्म. म्हणून खोटं बोलत नाहीये, तुम्हाला उत्साहित करण्यासाठी नाहीये. तुम्ही घ्या, तुमचं कल्याण आहे. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. हे संसारे बहुदुस्तारे. ह्या संसारात किती गटांगळा भोवऱ्यात अडकलो आपण. भोवरा हा, त्या भोवऱ्यातून निघू शकत नाही आपण. जो बाहेर आहे त्याला हात द्यावा लागेल आणि आपण हात काढावा लागेल बाहेर. मला काढा, मला घ्या, हात मारायला लागेल. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हात वर करणं म्हणजे त्या भोवऱ्यातून हात बाहेर काढल्यासारखं. आता मला पकडा. आपण निघू शकत नाही, आपल्या प्रयत्नानं निघू शकत नाही. फक्त तुम्ही टाहो फोडणं गरजेचं आहे, है ना. म्हणून माऊली तेच म्हणतात, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. कधीतरी फोड लागेल का, हे टाहो कधीतरी फुटला पाहिजे नाही, नित्य फोडी. ह्याचं नित्य टाहो फुटला पाहिजे. मी चाललो, एक एक दिवस गेला माझ्या मृत्यूच्या गाड्यात, है ना, एक एक गेला दिवस. म्हणून संत म्हणाला आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तरी म्हणण्याच काय करणार. मूर्खा, आत्तापर्यंत गेले देह, बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता चंद. पुन्हा पुन्हा चरवित चर्वना नाम. ते हाड टाकलेलं कुत्राचं घट असतो, त्या हाडात काही आहे का, नाही. चढून चढून त्याचं रक्त निघतंय. त्याला ते वा, त्या हाडातून काय छान ज्यूस यायला लागला वाटतंय त्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्याला नष्ट करत आहोत. त्यामुळे सावध होणं गरजेचं आहे ना. नाहीतर आपण, माझे वडील एक गोष्ट सांगायची. खाली एक साधू महाराज राहत होते खालच्या मजल्यावर, आणि वरती वेश्या, का खाली वेश्या राहत होती, वरती साधू राहत होते. ते साधू त्या वेश्येकडे अत्यंत तुच्छतेनं बघायचे. आणि रोज घरी जाताना
त्या साधूला ती वेश्या सावध करायची. ती म्हणायची महाराज सावध, आणि ते शिव्या घालायची. जागे गंडी, ती तर शिव्या घालून जायची. आणि ती म्हणायची महाराज सावध. आणि खरोखर एक दिवस मृत्यूचा दिवस आला. एका शिष्याने त्याला चढावाचा जोडा दिला होता म्हणे घालायला, आणि त्या दिवशीच तो जोडा घालून आल्यावर कर 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 वाजव काढून ठेवलाय त्यांनी. आणि आराम करत असताना अटॅक आला, तेव्हा त्या जोड्याकडे लक्ष गेलं. अरे रे रे, हा जोडा मी वापरून पाहिला पण नाही, आणि माझा मृत्यू येतो, आता काय करू. असं करत करतच जोडा जोडा म्हणतच गेला. यम वापी स्मरण भावम ते जे त्यांते कलवरम तम तमे वैते कोणते सदा तद्भाव भाविता. मृत्यूच्या वेळी आपण ज्या ज्या भावाचं स्मरण करत देह सोडू तिथं प्राप्त होतो. चांबाराच्या घरात जन्म झाला होता कुठे बघा आता. म्हणून कधीही आपल्या हृदयामध्ये मी कोणतरी मोठा आहे, ती छोटी आहे, ती वेश्या आहे नाही. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. त्याच्या चुकीचा मार्गात लागलाय तो, त्यालाही उभारी द्यायचं काम आहे आपलं. सावध व्हा ताई, आताही वेळ गेलेली नाही, मनुष्य मिळालेला आहे. चुकीचे कर्म करू तर जे पेराव ते उगवते हा सिद्धांत आहे ना. आपणही कर्म नाही, आपणही डुबून. आपल्याला वाटतं आपण कर्म करताना कोणी बघत नाही, म्हणून सावध. फार गोष्टी तिला साक्षी आहेत. पंचमहाभूत साक्षी आहेत, 10 दिशा साक्षी आहेत. परमात्मा रूपाने हृदयात भगवंतात. आणि चित्रगुप्त लिहायला लागलाय, क्षण लिहिलं चाललंय है ना. त्यामुळे सावध होणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतंय नाम घ्यायला लागलं फार अवघड आहे. मिळालेले भगवंताच्या कृपेने खूप चांगली गोष्ट आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरुकृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. अनेकाने ब्रह्मांडामध्ये फिरून फिरून आले, आता भक्तीचे बीज मिळाले आपल्याला. ते प्रामाणिकपणे घेता आलं पाहिजे. एक क्षणभर पण बंद नाही झालं पाहिजे. खरं तर भगवंताला असं कुठं म्हणलंय, क्षणाक्षणाचे असं म्हटलं नाही. सततम कीर्तयंतो माम एतंतस्य दृढव्रता. नाम सतत घ्या आणि ते प्रयत्न करून ते दृढ राहू द्या. त्याच्यात दृढ राहा तुम्ही. आज तुम्ही संकल्प करून उद्या सोडणार आहात असं नाही. त्यामुळे संकल्प करायचा आहे. हा महिना आपल्याला येणारा अगोदर सावध करतोय आपण. झाल्यानंतर सुरुवात बघ नाही. तर यामध्ये काय काय करायचं आहे. साधू संघ, पहिला वैष्णवाचा संघ. वैष्णवाच्या संघात येणे गरजेचे आहे. वेळ काढला नाही तर वेळ निघून जातो आपल्या जीवनातला. कारण भगवंत वेळ काढून घेतात, कधी काढून घेतले ते कळणार नाही आपल्याला. त्यामुळे आता वेळ आहे, ही संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे. मनुष्य म्हणजे आता देवाच्या दारात म्हणतात आपलं माऊली म्हणतात ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी. देवाच्या दारात उभा टुकले येतात. आता काय करायचं फक्त हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. फक्त हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी 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 हरी. हे कृष्णानंद प्रभूची नक्कल आहे. कृष्णानंद प्रभू असे करतात. आपण कृष्णाची नक्कल करून हळूहळू असल होईल. सुरुवातीला नक्कल तर करूया, मग असल होईल. कृष्णानंद प्रभूजी सतत प्रत्येक 15 दिवसाला वृंदावनमध्ये आहेत. राधाकुंड श्यामकुंडला आहेत. बायपास सर्जरी झालेला जीव आपल्याला होत नाही होत नाही होत नाही, आपण निगेटिव्ह विचार करतो. होतंय हे विचार करा. 2-4 दिवसाखाली मी श्रीनिवास प्रभूशी बोलत होते. त्याला काळजी वाटत होती की काही तरुणांनी पुढे यायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे खूप भक्तीचा. म्हणलं प्रभूजी काम आहे सर्वांना. असं प्रभुपादाने किती कामं होते. प्रभुपाद कोणत्या वेळेमध्ये प्रचार करत होते. रात्री फक्त 2 तास झोपत होते. मग का जगले नाहीत का. त्यामुळे सर्व आपण तारायचं आहे. आपण तर दुसऱ्यांना तारायचा प्रयत्न करायचा आहे ना. सावध व्हा. त्यासाठी साधू संघ दुसरा उपाय काय सांगितलंय. नाम कीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. बघा सोपं आहे. काय करायला लागणार आहे का. चैतन्य बाबू सोपं सांगलं. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम.
कलव नाचते ती जाणले था कलियुगामध्ये तोरण तसं तर हरिनाम हरिनाम हरिनाम. काय 3 वेळा सांगितले ती गोष्ट सत्यता प्रस्थापित करते आहे ना. 3 वेळा सांगितले म्हणजे ती गोष्ट सत्य आहे, त्याचं प्रतिपादन करू लागले ते आहे ना. त्यामुळे नाम घेणं गरजेचं आहे. पण त्याला काही साहेब फार कष्टकर साधी गोष्ट आहे का ती. कलियुगातल्या जेव्हा सोपं दिलंय. सत्ययुगात त्रेतायुगात द्वापरयुगामध्ये 7-7 हजार वर्षी लोक जंगलामध्ये जाऊन उलटे टाळून तपस्या करत होते. आता आपल्याला न लागते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग काय करायचंय. ठाईच बसून करा एक चित्त आवडी अनंताळ बाबा. एका ठिकाणी शांततेनं बसणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ जास्ती नाही, थोडा वेळ 15 मिनिट, अर्धा तास, 2 तास, 4 तास, 8 तास तुमच्या आपापल्या प्रमाणे आपल्याला सहन होईल एवढं. कठीण पण व्रत घेऊ नये. तर हे नाम जे आहे तर असं म्हटलं जाते न नाम सदृशम ज्ञान न नाम सदृशम व्रत न नाम सदृशम ध्यान न नाम सदृशम दान नामेव परमागती नामेव परमागती. नामासारखं दुसरं साधनच नाही आहे ना. म्हणून भागवतांच्या शेवटी सांगितले नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम. नाम घ्या सर्व पाप तुमचं नष्ट होऊन जाणार. किती पाप झाले माहिती नाही, अजाणतेपणे पण पाप होत आहेत आपल्या हातून आहे ना. मला काल एक व्हिडिओ पाठवलं होतं की किती विचित्र व्हिडिओ होतो की माशाला त्याच्या तोंडाकडून पकडून अर्धवट तळलं जात आहे. अर्धवट तळलं जात आहे. तो मासा तडफडत असलेला मासा ताटात देतात ते. आणि ते मासाचा तोंड आ आ आ म्हणजे भाजलेलं तोंड असा करायला लागला मासा. आणि तो माणूस त्याच्याकडे बघत आनंदाने खातोय. किती वाईट आहे विचार करा तुम्ही. कुठल्या कुठे चाललं जग. हे जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिएगा पानी वैसी बोलेगा वाणी, जैसा करेगा संग वैसा चढेगा रंग. किती वाईट गोष्ट विचार करा. आहार आपला नाही, तो प्राण्यांचा आहार आहे, पशुचा आहार आहे. पशुसारखा आपलं मन होणार. मग आपल्याला कोणाबद्दल दया माया प्रेम असणार नाही. ते पचवू शकत नाही आपण. पण पशुसारखं खातोय आपण. आपले आतडे तेवढे सक्षम नाही, आपले दात पण सोय नाहीत, आपले नखही असे वाघ नख्यासारखे नाही. विचार करा किती अधोगती आहे ही. ते नाही अन्न आपलं. म्हणून आता मला सकाळी कोणतरी सांगितले अशी आता मुंबईला एक शाळा काढली आहे. त्या शाळेमध्ये नियम असा आहे, जर त्या मुलांना ऍडमिशन द्यायचं असेल तर कांदा लसूण चहा कॉफी पिणार नाही अशी मुलंच ऍडमिशन द्या. 700 मुलांना ऍडमिशन घेतलंय. जागरूक होत आहे समाज. काळ किती झपाट्याने बदलायला लागलाय. बघतोय आपण कुणीकडे कसा पाऊस, कुणीकडे किती डोंगर कोसळत आहेत, कुणीकडे किती शेत वाहून चाललेत. कारण पाप व्हायला लागले. तुम्हाला अन्न खायचं सोडून तुम्ही मांसाहार करू लागला है ना. भगवंताला पंचामृतानं स्नान करून पंचामृत प्यायचं सोडून तुम्ही दारू प्यायला लागला है ना. एक स्त्री पुरत नाहीये. अवैध स्त्री संघ अवैध पुरुष संघ होऊ लागलाय. किती हे 4 म्हणून इस्कॉनमध्ये मुख्य हे 4 नियम आहेत. हे 4 म्हणजे धर्माचे 4 स्तंभ आहेत. दया, मांसाहार केल्याने दया नष्ट होते. दयाचा स्तंभ एक. दया कुठं राहते. मांसाहार करताना तर तेवढी मासा तडफुडाने खाऊ लागले. कसं खाऊ वाटत असेल विचार करा तुम्ही है ना. किती भयंकर गोष्ट आहे हा. तुम्ही नशा केल्याने तपस्या करू शकत नाही. आता नशा कुणा माणसाच्या हातात माळ जर करेल का तो नाही करू शकणार. आणि परस्त्री गमन परपुरुष गमन करत असेल तर पवित्रता राहील का. पातिव्रत्याचं तेज किती विचार करू. किती केलं तर ते विषमत इति विषय हा म्हण. ते विषयासारखे विष सेवन करायला लागला आपण है ना. विष सेवन करायला लागला. विषयाचा उपयोग केवळ मुलं निर्माण करण्यासाठी, इंद्रतृप्तीसाठी नाही. हळूहळू इंद्रतृप्ती कमी करू आपण भगवंताकडे आपलं मन वळवणं गरजेचं आहे.
आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा आहे ना, वाईट मार्गाने आलेला पैसा, तर पैसा आहे ती लक्ष्मी नाही. त्यामुळे सत्यता नष्ट होते. हे धर्माचे 4 स्तंभ नष्ट होतात असे. म्हणजे अधर्म करतोय आपण आणि त्यामुळे भगवंताला रिॲक्ट करावं लागलं, दाखवू लागले भगवंत वारंवार वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात. कधी कोरोना लागला, कधी दुष्काळ आहे, तर कधी पूर आहे, तर कधी प्रचंड ढगफुटी व्हायला लागली. कधी सावध व्हायचं आपण. त्यामुळे इथे ते सांगतात की तिसरं भागवत श्रवण, नाम संकीर्तन, नाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. कसंही घ्या नाम. अजमिळा पाप राशी नामे तारिले ते, पापाची राशी होती, पाप सगळे केलेले होते. एक एक कथा ह्याच्यावर एक एक प्रवचन आता महिन्यातून होणार आहे. मला असं पृष्ठभूमी तयार करत जायचंय. एक एक अजमिळ कथन जर चालू केलं की नामाचं महत्व पटेल तुम्हाला, है ना. आता जे आपण बघतो की अंबरीश महाराज जे वैष्णव अपराध करण्यानं काय होतं, जे दुर्वासा मुनीने अंबरीशाचा अपराध केला होता त्यांना काय मिळालं, म्हणजे वैष्णवाच्या संघामध्ये येऊन आपण वैष्णव अपराध न करणे. आणि त्याचबरोबर दुसरं आहे भागवत श्रवण. भागवताचं श्रवण नित्य भागवत सेवयामध्ये, कारण नष्टप्रायेषु अभद्रेषु आपल्या हृदयातलं आपण नित्य भागवतांचा एक श्लोक जरी वाचू, श्रवण करू, नित्य भागवत सेवया, सेवया म्हणजे सेवन करणे, भोजन केल्यासारखं आहे ते. कारण काय ते भागवत म्हणजे वेदाच्या झाडाला लागलेलं अमृताचं फळ आहे, है ना. आणि त्याला आतमध्ये गुठली नाही, कोय नाही मध्ये, रसो वैसह, सर्व रसाचा फळ आहे ते, म्हणजे अमृताचं फळ. आणि नुसतं खाल्लं म्हणजे रसच रस आहे. रस म्हणजे आनंद, ज्या आनंदाचा आपण शोधात आहोत तो आनंद भागवत श्रवण करण्यानं होणार आहे. आणि भागवत श्रवण करून परीक्षित महाराजांचा उद्धार झाला. परीक्षितेला कळलं होतं की आजपासून 7व्या दिवशी तक्षक दसून मरण पावेल. आणि त्यांना ते भागवत कोणी सांगितलं? शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी यायला तयार होते. ते निराकार ब्रह्मावर ध्यान लावून होते. साकार भगवंत ते माहिती नव्हतं त्यांना. ते कुणामध्ये मिक्सही होत नव्हते. एकांतामध्ये राहून आपापला उद्धार करावा असं विचार होता. व्यासांना लक्षात आलं की हा मुलगा ह्याच्याकडून भागवत धर्माचा प्रचार जगभर होणार आहे. त्यामुळे आता त्यांना कसं आणायचं वापस. त्यांनी 2 श्लोक आपल्या शिष्यांना शिकवले आणि जाऊन भगवंताचा किती दयाळू भगवंत हे दाखवा आणि भगवंत किती सर्वाकर्षक आहेत हे सांगा. जाऊन आजूबाजूला आपल्या शिष्यांना सांगितलं जिथं बसलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यान असतं त्यांच्या बाजूला फुलं तोडण्याच्या निमित्तानं, दुर्वा तोडण्याच्या निमित्ताने हे श्लोक मोठ्याने तुम्ही पाठ करत असल्यासारखं म्हणा. आणि ते शिष्य जाऊन पाठ करत असल्यासारखं म्हणायला लागले ते श्लोक. अहोबकीयं स्तनकालकूटं जिघांसीयाप्याय दत्तसाद्री. अहोबकीयं, बकाची जी बहीण बकी, तिने स्तनाला कालकूट विष लावून आली होती. त्या श्लोकाचा त्याला कळत होतं, ते फार विद्वान आहे. अर्थ कळायला लागला त्यांना. अरे कालकूट विष लावून आलेली पुतना, तिला त्यांनी तिचं दूध तर पिलंच, विष पण प्राशन करून तिला गती काय दिली? जे यशोदा मैयाला गती देणार होते, आपल्या मैयाला जी गती देणार होते भगवंत, तीच गती पुतनेला मिळाली. आता ह्यावेळी काने टवकारले. शुकदेव गोस्वामींनी ऐकले, हे श्लोक ऐकले, काने टवकारले. कोण आहे हा? एवढा दयाळू कोण असू शकेल? मारण आले ना आईची गती देणार. कमवा दयालू शरण ब्रजेत. असा दयालू कोण आहे? डोळे उघडून बघायला लागले, ऐकायला लागले. आता ह्या मुलाने दुसरा श्लोक चालू केला. बरहा पीडम नटवर्गपुः कर्णयोगनिकारं बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालां रंध्रान वेणुवादन सुदया गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमण प्राविशद गीत कीर्ती. भगवंताचं पूर्ण सौंदर्याचं वर्णन आहे. बरहा पीडम, ज्याने मोर मुकुट धारण केलेलं आहे. हा,
नटवर वपुहू, ज्याचं शरीर नटासारखं नटलेलं आहे. कर्णयो कर्णिकारम, कानामध्ये कनेरचे फूल आहेत. काही अलंकार काय आहेत, त्यांना सजवायला अलंकाराची गरज नाही. अलंकाराला त्यांच्यामुळे शोभा प्राप्त होते. अलंकार धारण करायची त्यांना गरज नाही. कनेरीचे फूल घातलेत मुलांनी काढत. कर्णयो कर्णिकारम, बिभ्रद वास कनक कपिशम, कनक वस्त्र कसलं दिसलं, पितांबर, कनक सोन्यासारखं पिवळा पितांबर दिसलं. कनक कपिशम वैजयंतींच माला, गळ्यामध्ये अनेक सुंदर वैजयंती माला घातल्या मुलांनी गुंफून. रंध्रान वेणू अधर सुदया, आणि आपल्या हातामध्ये वेणू घेऊन आपल्या अधर सुदया, आपल्या अधरामृत पाजत आहे. ते सुधा म्हणजे अमृत, अधर सुदया, त्या वेणूला अमृत पाजायला लागले. म्हणून गोपीला हेवा वाटत होता त्या बासुरीचा. त्या बासुरीने काय तपस्या केली की भगवंत आपल्या अधरामृतामध्ये करून अधरामृताचं पान करत आहे ना. हे ऐकलं तेव्हा ते उठले आणि पुन्हा वृंदावनाच्या ह्या रंगमंचावर ते पदन्यास करत चालायला लागले. आणि सगळे गोपवृंद त्यांचा स्तुती करायला लागले आजूबाजूला. कुणाचे लक्ष घराकडे किंवा आई वडिलांकडे नाही, त्या मुलांचे पूर्ण लक्ष कृष्णाकडे, पूर्ण सौंदर्याकडे, पूर्ण त्यांच्या लीलांचं वर्णन. बिलकुल त्या मित्रांचं मन घराकडे नाही. कधी सकाळ होईल आणि कधी कृष्णाकडे तो वास व्हायचं त्यांना. आणि ते पहाटे पहाटे जेऊन दार वाजवायचे, उठले का कान्हा. म्हणजे हा जो उत्साह, हे जे अधीरता, हे जे लवलेम आहे, हे असणं गरजेचं. तेव्हा शुकदेव गोस्वामी उठून धावायला लागले ह्या मुलांच्या पाठीमागे. आणि ह्या मुलांनी धावत धावत व्यासांच्या आश्रमामध्ये बरोबर आणून सोडलं. आणि मग व्यासाने त्याला हे भागवत महापुराण, त्यावेळी भागवताचं श्रवण किती महत्वाचा विचार करा. तर भागवत श्रवण, त्यानंतर मथुरावास, धामवास. ह्या महिन्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. कार्तिक महिना, नाम कार्तिक आहे. प्रत्येक महिना म्हणजे आता आपण जसं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण असं म्हणतो ना आपण, तर ह्या कार्तिक महिना भगवंताला फार प्रिय आहे. कारण काय, कार्तिक महिना म्हणजे कीर्तिदान राधाराणीच्या आईचं नाव आहे. तेव्हा राधाराणीचं दुसरं नाव काय, कार्तिकी. त्यामुळे ह्या महिन्याला ना कार्तिक दिलेलं आहे. आणि हे राधाराणीचं नाम भगवंतांना फार हा महिना आवडत आहे. त्यामुळे या कार्तिक मासाला दुसरं नाम जे भगवंताचं नाव ते दामोदर मास, दामोदर मास म्हटलं जातं. आणि या दामोदर मासामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला हे सांगितलेलं आहे. तर या 4 गोष्टी सांगितल्या. तदी तुलसी वैष्णव मथुरा भागवत, येई चारिरी सेवा आहे कृष्णेर अभिमत. भगवंताचे 4 गोष्टी तदी आहेत. तदी म्हणजे जे भगवंताला फार प्रिय आहे ते कोणते, पहिलं तुलसी, वैष्णव, मथुरा, भागवत. ह्या 4 गोष्टी, हे चारिरी सेवा आहे कृष्णेर अभिमत. कृष्णाला ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपण ह्या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची सेवा, तुळशीला असं म्हटलं जातं की वृंदावनेश्वरी, ती वृंदादेवी वृंदावनाची अधिष्ठात्री देवता आहे. वृंदावनी विश्वपूजिता, विश्वपावनी, तिचं सर्व विश्व तिची पूजा करते. ती विश्वाला पावन करणारी आहे. पुष्पसारा नंदिनीचं तुळशी कृष्ण जीवनी, कृष्णाचं जीवन आहे. पुष्पसारा म्हणजे तिचे पुष्प जे आहेत ते भगवंताला फार आनंद देत आहे. आणि ती तुळशी भगवंताच्या भोगावर अर्पण केल्याशिवाय भगवंत स्वीकार करत नाहीत. आणि भगवंताच्या चरणावर तुळशीचं पान चंदन युक्त आपण भगवंताच्या चरणात चिटकवतो आपण. तेवढ्या पानासाठी भगवंत फार आसुसलेले असतात. एक पान जे भगवंताच्या चरणावर, चरण कधीच रिकामे ठेवायचे नाही भगवंतांचे, तुळशी युक्त त्या चरणावरच्या तुळशीचा सुगंध घेऊन कोण आकर्षित झालं, चतुष्कुमार चरणावरच्या तुळशीकडे सुगंधाने आकर्षित झाले भगवंताकडे. ते पण असे निराकारवादी होते, पण काय बघा म्हणून गेले ते वैकुंठापर्यंत. म्हणजे भगवंत येताना तुळशीचा सुगंध आल्यावर ते आकर्षित झाले. आपल्याला ते काय तुळशीचा सुगंध आहे,
हळूहळू जशी जशी चेतना शुद्ध होईल ना मग तो सुगंध कळेल, आपल्याला तोपर्यंत सुगंध लक्षात येत नाही. तर तुळशी अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं आहे. आणि असं म्हटलं जातं की नेहमी तुळशीला जर आपण पाणी घालणं, जल अर्पण करणं, तुळशी जलदान असं म्हटलं जातं, दान आहे ते सुद्धा. आणि परिक्रमा घालणं तुळशीला. ही परिक्रमा घातल्याला काय होतं, यानी कानीच पापाणी ब्रह्म हत्यादी कानीच तानी तानी प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे. तुम्ही एक एक पाऊल ज्या परिक्रमा घालताना पडतं ना, यानी कानीच पाप, साधं पाप काय, ब्रह्म हत्यादी कानीच, तुमच्या कुठल्याच जन्मामध्ये ब्राह्मणाचा हत्या केलेलं जर पाप असेल तर तेही एक एक पावलाला नष्ट होतं. हरदास ठाकूराकडे एक वेश्या यायची, त्यांना फसवण्यासाठी येत होती पण ती फसली. आता त्यांना दाखवण्यासाठी मी किती शुद्ध आहे ते रोज 3 लाख नाम जप करायचे हरिदास ठाकूर. अंगणामध्ये तुळशी फक्त, आणि त्या झोपडीमध्ये बसून ते नाम घ्यायचे. ती वेश्या ह्यांना एक दिवस आधी हे काही फसले नाहीत, तिच्याकडे आकर्षित झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी रोज येऊन ती काय करायला लागली, पहिल्यांदा येऊन तुळशीला प्रणाम करायची, तुळशीला परिक्रमा घालायची, येऊन बसायची. 3 दिवस केलं तिने असं. आणि तिसऱ्या दिवशी तिच्या हृदयामधलं सगळं पाप नष्ट झालं. कारण तुळशीला परिक्रमा घालत होती, वैष्णवांच्या जवळून बसत होती, वैष्णवांच्या तोंडून हरिनाम ऐकत होती. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. त्या देशाच्या हृदयामध्ये सद्विचार, पाप नष्ट झालं. पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली आहे भेटी हरिदासाच्या. हरिदासाचं जर दर्शन झालं तर पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं, म्हणजे गरीब पण जाते. पाप ताप दैन्य जाय उठाउठी. फक्त हरिदासाचे दर्शन झाल्यावर, भेट झाल्याबरोबर. आता तिला भक्ताचं दर्शन होत होतं, तुळशीला परिक्रमा घालत होते, हरिनाम कानावर पडत होतं. तिसऱ्या दिवशी तिला वाटलं मी किती पापी आहे, आतापर्यंत किती श्रीमंत लोकांचे घर उद्ध्वस्त केले, आज एका साधूला फसवायला निघाले मी, हे पाप मी कुठं घडेन. आणि तिच्या मनामध्ये निश्चय होत गेला की मी माझा वेश्या व्यवसाय सोडेल आणि ह्याच साधूला मी गुरु करून घेईन. त्या साधूचा संग करायला आली ती, पण 3 दिवसात किती फरक पडला विचार करा तुम्ही. आणि मग सकाळ झाल्यावर पाय पकडले, म्हणजे महाराज मला तुमचे शिष्य म्हणून स्वीकार करा. आणि त्यावेळेस ते म्हणाले जा घरी जाऊन स्नान करून सगळं जो तू अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती दान करून टाक आणि मग ये. म्हणजे संपत्तीमध्ये आसक्ती आहे का काय हेही पाहत होते ते, शरीराची पण आसक्ती आहे काय पाहत होते. ज्या सगळं सोडून ती आली त्यावेळेस त्यांनी तिला महामंत्र दिला आणि सांगितलं की मी ही झोपडी सोडणार आहे, ह्या झोपडीत तू रोज 3 लाख जप कर. 3 लाख म्हणजे 21 घंटे, 21 घंटे जप. मग आपल्याला 1 तास 2 तास करायला का वाईट वाटा, एवढे तरी तपस्या करा है ना. ऋषभदेव आपल्या मुलांना उपदेश करताना म्हणतायत, 100 मुलं आहेत ऋषभदेव महाराजांना आणि ते स्वतः भगवंताचे 27 अवतार आहेत. 100 मुलांना उपदेश करताना म्हणतायत ते मुलांनो नायन देवो दे भाजाम्र लोके, मुलांनो हा देह क्षणी काय फार काळ टिकणारा नाही. कष्टान कामान अर्हते विडभुजामे, एवढे कष्ट करू नका डुकरासारखं. विडभुज म्हणजे डुकराला म्हणलंय सावध व्हा. एवढे कष्ट करू नका डुकरासारखी, तुम्हाला साधना करायला वेळ मिळत नाही असं म्हणू नका. साधनेला वेळ मिळत असेल तर काम करा, अन्यथा काही गरज नाही एवढ्या कामाची. तुम्हाला यातली कवडी शेवटी नेता येणार नाही है ना, काहीच कामाचं नाही. पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही, पैसा येत पण नाही कामाला. त्यामुळे कष्टान कामान अर्हते विडभुजामे तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम. मुलांनो मनुष्य देह दिव्य तप करण्यासाठी, मनुष्य देहामध्येच आपण तपस्या करू शकतो, अन्यथा नाही. 100 मुलांना जाऊन अगोदर तपस्या करा आणि मग येऊन तुम्ही राज्यकारभार सांभाळा. पूर्वी असं होतं है ना. तर मनुष्य देह तपस्येसाठी आहे. त्यानंतर म्हणतात की मथुरा वास भागवत श्रवण, भागवताचं श्रवणचं ऐकलं आपण की परीक्षित महाराजांनी कसं ऐकलं आणि त्यांना शुकदेव गोस्वामींनी सांगितलं. एकेका वैष्णव किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे, आता मी जेवढं सांगेन थोडंच आहे. पण नवविधा भक्तीची जी अंगे आहेत
त्यामध्ये श्रवण कोण केलं? परीक्षित महाराज. सकाळी प्रभूजी सांगत होते बघा, श्रवण जर आपण चांगलं करू तर आपल्याला भक्ती करावं वाटेल. आपल्याला जर श्रवण करायची इच्छा नसेल, भक्ती होणार नाही. जन्मलेल्या मुलाला जर ऐकू येत नसेल तर त्याला बोलता येत नाही. स्पष्ट सांगितलं त्यांनी. सकाळचं प्रवचन खूप सुंदर होतं ऐकण्यासारखं आहे ना. जर तुम्हाला ऐकता येत नसेल, जन्मलेला बहिरा असेल तर त्याला जीभ असू बोलता येत नाही. कारण काही ऐकलंच नाही ना, काय बोलावं, भाषामध्ये काहीच कळत नाही. त्यामुळे नुसता करतो तो, काहीच कळत नाही. म्हणून श्रवण फार महत्वाचे. आपल्याला कान दिलेत भगवंताने, दिले इंद्रिय हात पाय कान, जेणे तू जोडीशी नार आहे ना. हात पाय कान यासाठी दिलेले आहे. म्हणून आपल्या संतांनी पण या सोप्या भाषेत सांगितले. मी ते सांगू लागले. ते बघा, डोळे तिने घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याला काय तर धांगडे का काय तर नागड्या नाचत असलेलं बघायला जे बघू ना ते आपल्या साधनेमध्ये व्यक्त करतं. तेच आपल्याला साधनेमध्ये येते. आपण चुकीच्या गोष्टी बघू लक्षपूर्वक, आपल्या साधनामध्ये तेच येते. म्हणून संत म्हणे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. घे तू वाचे गोड नाम विठोबाचे. हे रसना, तिचं नाव रसना पण आहे. जीभ, तिला सतत रस पाहिजे. आणि सर्व रसाचं सागर पडे, सर्व रसाचे आदर बापर खुमारे. रसो वैस, भगवंताला असं म्हणणे, ते सर्व रसाचे आगर आहे. त्यामुळे जिभेला तुम्ही सतत नाम घेण्याची सवय लावली तरच अंतकाली नाम येऊ शकतं, अन्यथा येऊ शकत नाही. नाम सतत आपल्याला वळण पाहिजे. त्या जिभेला सदैव नाम घेता आलं पाहिजे है ना. त्यानंतर तुळशीचा वर्णन आपण केलेलं. तुळशीला पाणी घालणं, तुळशीला परिक्रमा घालणं, तुळशी भगवंताच्या चरणात अर्पण करणं है ना. तुळशी तोडून ठेवून आपण तुळशीचा हार करून भगवंताला घालू शकतो. भगवंताच्या चरणात तुळशी वाहू शकतो. चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना उपदेश करतायत. तर ते म्हणतात की हे त्यांनीच श्लोक सुरुवातीला म्हणले, सर्वथा शरणापती कार्तिकादी व्रत चतुष्षष्टी अंगई परम महत्व. हे चैतन्य महाप्रभू स्वतः सनातन गोस्वामींना सांगू लागले. आणि त्यामध्ये सांगतात की 64 अंग आहेत भक्तीचे. 64 अंग सांगितले. त्यामुळे खूप काही गोष्टी सांगितले. भगवंताच्या पुढे हसू नये, भगवंताच्या पुढे शिंक देऊ नये, भगवंताच्या पुढे पाय पसरून बसू नये, भगवंताच्या पुढे प्रजल्प करू नये, भगवंताच्या पुढे एखाद्या वैष्णवाचा अनादर करू नये किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नये. खूप गोष्टी आहेत. पण 5 महत्वाचे सांगितलेत की साधुसंग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरा वास श्रीमूर्ती श्रद्धाय सेवन. आपल्या घरी जे विग्रह आहेत है ना, मथुरा जेव्हा धामामध्ये राहता येत असेल तर निश्चित जावं. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 4 दिवस 5 दिवस 1 दिवस जरी जायला मिळत असेल, जाणं गरजेचं आहे. पण तिथे जाऊन खूप थकलो बाबा म्हणून वैष्णवाचा संघ करणं सोडत असेल तर ते चूक आहे. धामामध्ये जाऊन वैष्णवांकडून श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे ना. म्हणून प्रभुपाद जेव्हा वृंदावनला गेले त्यांच्या गुरुकडे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांना म्हणाले, सर्व शिष्यांना म्हणाले की मी तुम्हाला धाम फिरवायला नेणार नाही. ज्यांना कोणाला जाऊन दर्शन घ्यायचं त्यांनी दर्शन घ्या, ज्यांना कोणाला प्रवचन ऐकायचं त्यांनी प्रवचन ऐका. महाराज हेच म्हणतात की धाम पहिल्यांदा कानाने बघा आणि नंतर मग दर्शन घ्या, तेव्हा महत्व पटेल है ना. प्रभुपाद उठले नाही, बाकी सगळे शिष्य ब्रह्मचारी उठून गेले, संन्यासी उठून गेले, पण प्रभुपाद त्या जागेवर चालले नाही. तेव्हा लक्षात आलं, प्रभुपादांना बैठल्यावरच लक्षात आलं होतं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना की हाच एकमेव पुढे चालवणार आहे, जगभर प्रचार करणारा हाच एकमेव भक्त आहे. तर त्यामुळे भागवतांच्या प्रती निष्ठा, नित्य भागवत सेवया, नित्य भागवताचं श्रवण करणं आणि त्याचबरोबर धामामध्ये वास. या महिन्यामध्ये काय काय आहे हे सांगताना म्हणतात की या महिन्यामध्ये आता उद्याच शरद पौर्णिमा आहे. म्हणजे हे शरद पौर्णिमा आणि वसंत रास आणि शरद रास ह्या गोष्टी, हे जे पौर्णिमा येते ना, पावसाळा संपून हिवाळ्यात सुरुवात व्हायच्या अगोदर, म्हणजे वातावरण खूप छान आहे ना, थंड ना गरम आहे ना. पावसाळा संपला असतो आणि हिवाळ्याची सुरुवात आहे. त्यामुळे शरद पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यावेळेस भगवंत जे गोपींनी कात्यायनी व्रत करून भगवंत असं एक समजू नका की
भगवंतांनी कुणा स्त्रियाबरोबर रासक्रीडा केली आहे. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्या सर्व मुलींबरोबर भगवंताचं लग्न झालं होतं. त्यामुळे ते गोपीजन वल्लभ आहे त्यांचं नाव, गोपींचे ते पतीच आहे. आणि त्या गोपींची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत जाऊन त्या ह्याच्या वृक्षाखाली उभे राहतात आणि आपली बासरी वाजवतात. तर ह्या शरद आता एक एक भक्त करतील पुढे शरद पौर्णिमेला रासोत्सवाचं वर्णन. तर आपण हे पहिलं या महिन्यामध्ये काय येतं सुरुवात अत्यंत आनंदाचं आहे ते रास क्रीडा. आणि दुसरं आहे बहुलाष्टमी. या दिवशी भगवंत गाई चालण्यासाठी वनामध्ये परवानगी मागतात मैयाला. आणि मैया म्हणते पाय चप्पल घालून जा. ते म्हणते नाही, सगळ्या वासरांना गाईंना बहुलाष्टमीला काय राधाकुंडाचं प्राकट्य आहे. राधाकुंडाचं प्राकट्य आहे. बरोबर लिहिले मी इथं, मला त्यांनी म्हणण्यात वाटलं बरोबर असेल. राधाकुंडाचं प्राकट्य आहे. राधाकुंड आणि श्यामकुंड. जेव्हा अरिष्टासूर येतो राधा आणि कृष्णांच्या लीला चालू असताना आणि अरिष्टासूर गोपीवर आक्रमण करतो तेव्हा भगवंत त्या अरिष्टासूरांचा वध करतात, गोपीला वाचवतात. पण गोपी म्हणतात की कृष्णा तू तर गो ब्राह्मण प्रतिपालक, गायींचं सांभाळणारा, तू बैलाला मारलं म्हणजे बैल गायीचंच आहे मुलं आहे ना, त्यामुळे तुला गोहत्येचं पातक लागलं. त्यामुळे तू जेवढे भारतामध्ये फिरतात तिथे जाऊन स्नान कर. आता भगवंत संतांच्या चरणाजवळ संत सगळे म्हणतो ना, सगळे तीर्थ असतात. आता भगवंतानेच निर्माण केलं सगळे. भगवंत तिथं सगळ्या तीर्थानं बोलवतात, 1 तास मारतात तिथं आणि श्यामकुंड तयार करून त्याच्यामध्ये सगळ्या तीर्थानं बोलतात, तिथं स्नान करतात. आणि मग भगवंत म्हणतात की तुम्हाला वाचवलंय, तुम्ही खरंच अशुद्ध झालात तर तुम्ही पण एक कुंड निर्माण करून तुम्ही नाही माझ्या कुंडामध्ये स्नान करा म्हणतात अगोदर. पण त्यांना वाटतं अपमान वाटतं ना, आम्ही तुझ्या कुंडामध्ये कशाला करू, आम्ही आमचं कुंड तयार करू. आणि गोपी आपल्या बांगड्या तोडून त्या बांगड्याने कुंड तयार करतात, कंकण कुंड म्हटलेलं त्याला. त्यामध्ये प्रयत्न करतात कुसुम सरोवरचं पाणी आणून. पण भगवंताला दया येते, भगवंत सांगतात पण ऐकत नाही. तेव्हा सगळ्या तीर्थांना सांगतात तुम्ही जाऊन राधाराणीची स्तुती करा. सर्व तीर्थ राधाराणीला शरणागत होऊन स्तुती करतायत की आमच्या पाण्यामध्ये आमचा स्वीकार करा मैया म्हणून. तेव्हा राधाराणी सर्व तीर्थांचा स्वीकार करते. ते श्यामकुंडमधलंच पाणी राधाकुंडमध्ये मधुर संगम आहे असा ते पाणी राधाकुंडमध्ये येते. त्या दिवशी मध्यरात्री या बहुलाष्टमीला राधाकुंडचं प्राकट्य होतं. त्यानंतर आहे गोवर्धन पूजा आहे ना. या महिन्यामध्ये काय काय आहे ते चालू आहे. गोवर्धन पूजेवर प्रवचन होईल आणि भगवंत कशा प्रकारे इंद्राचा गर्व नष्ट करतायत. त्यानंतर आहे गोपाष्टमी की भगवंत रानामध्ये जाऊन गाई चारायचं बघतात. आणखी काय प्रभुपादांचा तिरोभा, त्या दिवशी आपण प्रभुपादांच्या पूर्ण जीवन चरित्र ऐकू शकतो. दीपावली, त्यामध्ये दामोदर लीला झालेली आहे दीपावलीच्या दिवशी. मैयाकडे यशोदा मैयाकडे खूप गाराणे येतात की कान्हा माखन चोरी करतोय, आमच्याकडे चोरी करायला लागलाय, माखन चोरी करतोय, कधी वासरं सोडून देतोय, कधी काही करतोय, सगळ्यांचे गाराणे येऊ लागले. तेव्हा मैयाला वाटतं की असं कसं शक्य आहे. पण एक दिवस भगवंत घरामध्ये चोरी करतात आणि माठ फोडतात दह्याचा. तेव्हा मैया मग मात्र ती दामोदर लीला विशेष आहे. तर असं म्हटलं जातं की मैयानी कानाच्या दाम उदर म्हणजे दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट, जे पोटाला दोरी बांधलेली ती लीला ज्या महिन्यात घडली ते दामोदर महिना, दामोदर मास. आणखी एक असं सांगितलं जातं की एक दिवस राधा आणि कृष्णांचं भेटायचं ठरलेलं होतं. एका कुंजामध्ये राधाराणी भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत बसलेली आहे आणि सर्व गोपी वाट बघतायत आणि भगवंताला यायला वेळ होतो. तेव्हा गोपी म्हणतात राधे काहीतरी आता तू यांना दंड दे. हा असं इतका वेळ वाट पाहून पाहून आम्ही थकून गेलोय, दंड दे. तेव्हा राधाराणी त्या सगळे एक बेल तोडून आणून देतात आणि राधाराणी बेलीनं कृष्णाला बांधते. त्यामुळे तिला राधा दामोदर पण म्हटलं जातं. यशोदा दामोदर म्हटलं जात नाही, राधा दामोदर म्हटलं जातं, कारण राधाराणीने पण बांधलेलं आहे. असंही म्हटलं जातं की यशोदा बांधू शकत नव्हती, 2 बोट कमीच पडत होते, 2 बोट दोरी कमी पडत होती. किती दोऱ्या जोडल्या गोकुळातल्या तरी 2 बोट कमीच पडत होते. ते 2 बोट म्हणजे प्रयत्न आणि कृपा.
तर ती कृपा मागितलीच म्हणतात दामोदर बहिला, राधारणीला यशोदा मैया. ती म्हणजे माझ्याच्याने बांधला जाऊ शकत नाही, राधे आता तूच कृपा कर. राधाच्या कृपा झाल्यानंतर भगवंत बांधून घेत आहेत वेगवेगळ्या मासामध्ये. तर अशा प्रकार भीष्मपंचक आहे. शेवटी कार्तिक महिन्याची शेवटी भीष्माचार्याने जेव्हा ध्येय सोडला, ते 5 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि फार कठीण व्रत आहे ते खरं तर ते भीष्मपंचक झाल्यानंतर शेवटचा दिवस आहे तुळशी शालिग्राम विवाह. तुळशीचं भगवंतांमध्ये शालिग्रामशी विवाह जो होतो तो दिवस आहे. अनेक गोष्टी आता मी ह्याच्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत, पण सांगायला वेळ संपत आलेला आहे आपला, आहे ना. तर लक्षात घ्या काय काय बोलायचं आहे, महत्वाचं काय आहे. तर आपण स्नान, यामध्ये कार्तिक स्नान अत्यंत महत्वाचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे. कार्तिक स्नान आम्ही आमच्या लहानपणी पण करायचो. पहाटे उठून दिवस उगवण्याच्या आत स्नान होऊन भगवंताचे जप झाला पाहिजे, है ना. ते फार महत्वाचं आहे. स्नान तुम्ही घरी करत असाल किंवा धामामध्ये गंगेत किंवा नदीमध्ये कुठले स्नान करणं, जर तुम्हाला जाणं नाही झालं तर आपण त्या पाण्यामध्ये आपल्याकडे घरामध्ये तीर्थाचं पाणी असेल तर टाकू नये, किंवा नसेल तर आपण हे बोट आपल्याला गरम पाण्यामध्ये असं ठेवायचं आहे. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधी कुरु, असं 3 वेळा. जर तुम्हाला मंत्र येत नसेल, केवळ गंगा 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 3 वेळा जर आपण गंगा गंगा म्हणून, गंगा अवतरित होते तिथे. गंगा पण भगवंताच्या चरणापासून निघाले, ते चरणोदक आहे. त्यामुळे एवढं जरी आपण आले, चला हा मंत्र जरी येत नसेल तुम्हाला, 7 नद्यांचं आवाहन आहे त्याच्यामध्ये, पण कमीत कमी तुम्ही गंगा 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 चंद्रभागा चंद्रभागा म्हटला तरी नद्यांचं तिच्यामध्ये हे होऊ शकतं. या महिन्यामध्ये दानाचंही महत्व आहे. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत जे वर्षभर केलेले व्रत, जे काही केलेले दान, जे काही वाचन केलंय, घेतलेले नाम, जर तुम्ही या महिन्यात काहीच करत असाल तर ते सगळं नष्ट होऊन जातं. स्पष्ट इशारा दिलाय. तुम्ही काय जे श्रावणी सोमवार केलेत, काय 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 व्रत केलेत, सगळं केले, जर या महिन्यामध्ये तुम्ही हे दामोदर व्रत करणार नसाल तर मागचं सगळं फेल, तुम्ही फेल झालात. मग पण काहीच नाही करत असाल, तुम्ही या महिन्यामध्ये एकादशी करत असाल, है ना. बरेच नियम आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आता 2 माळा करत असाल, 5 माळा करू शकता. तुम्ही 16 माळा करत असाल, 32 माळा करू शकता. तुम्ही 1 माळा करत असेल म्हणजे वाढवा. सुरुवातीला सांगितलं नामासारखं व्रत नाही, नामासारखं तप नाही, नामासारखं दान नाही, है ना. नाम कलिकाले नामरूप कृष्ण अवतार. कलियुगामध्ये भगवंताच्या नामात आहे. नाम नाम आकारी निज सर्व शक्ती नव्हे. नाम म्हणजे स्वयं भगवान. त्यामुळे जेवढं आपण नाम घेऊ ते महत्वाचं आहे, है ना. स्नानाचं तर तेवढंच महत्व आहे, नामाचंही तेवढंच महत्व आहे आणि दानाचंही तेवढंच महत्व आहे. तुम्ही जे काय आतापर्यंत दान केलंय त्यामध्ये दीपदान सर्वश्रेष्ठ आहे. या महिन्यामध्ये दीपदान, रोज भगवंताला गायीच्या तुपाचा दीपदान करणे, दामोदर अष्टक म्हणत म्हणत, है ना. दामोदरला करायचं. दामोदरचा फोटो इथं आहे आपल्याकडे, आणखी वाढून घ्यायला पण पाहिजे. दामोदरच्या फोटोची स्थापना करून नेहमी तुपाचा दीप अर्पण करायचं आहे त्यांना. दामोदर अष्टकम, अष्टकम म्हणणे पण या महिन्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. दामोदर अष्टकम, गोपी गीत किंवा गजेंद्र मोक्ष, वेगवेगळे अष्टकम म्हणणं. गीता भागवताचे 1-1 श्लोक जरी नियम ठेवा, 1-1 श्लोक तरी, म्हणजे तुम्हाला 1-1 श्लोक जर म्हणलं तर 10,000 पटीने शक्तिशाली येते. बाकीच्या महिन्यात करण्यापेक्षा या महिन्यात केलेलं 10,000 पटीने शक्तिशाली आहे. त्यामुळे तुम्ही एकादशी व्रत करा, 10,000 पटीने शक्ती. नुसतं उपवास नाही, त्या एकादशीला तुम्ही किती नाम घेतलात, किती वाचन केलात, वैष्णव सेवा काय केली आहे तुम्ही. म्हणून वैष्णवाच्या संघात आता इथे डेली पहाटे 5:30 म्हणजे काहीच नाही, 5:30ला मंगल आरती असते मंदिरामध्ये. कार्तिक स्नान तर होतच आहे. वैष्णवाच्या संघामधील जो गुरु अष्टक जो मंगल आरती करतो त्याला म्हणतात की जो 12 वर्ष मंगल आरती नियमित करतो, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतायत, जो 12 वर्ष नियमित मंगल आरती करतो त्याला स्वतः भगवंत येऊन भागवत धामाला घेऊन जात आहे. तर आपण इथं होत आहेत ह्या गोष्टी, त्याचा लाभ घ्यायचा आहे. आळशी बनायचं नाही आपल्याला.
आळस हा दुर्गुण आहे खरं तर. किती झोपा काढावा. प्रभुपाद फक्त 2 तास झोपत होते. आता मागच्या याच्यामध्ये पण प्रभूजी बोलले बघा, तुमचे गुरु उठून जप करत बसतात पण तुम्ही झोपता. महाराज 4 वाजता उठून जपायला बसलेत. कुठे जिथं कुठं आहे तिथे महाराज बसलेत आणि तुम्ही त्या वेळामध्ये झोपा काढायचं. जेव्हा गुरुकडे दीक्षा घेताना मात्र मी हे सगळं करेन म्हणायचं आणि पुन्हा मात्र मग धाराडावर झोपायचं. जागे व्हा है ना. पुन्हा पण ही संधी मिळणार नाही मनुष्य देहाची. त्यामुळे दीपदान हे महत्वाचं आहे. सकाळ संध्याकाळी करणं चांगलं आहे. तुम्हाला जमत नसेल 1 वेळा तरी करा. ते नंतर किती वेळा केलं तर वाईट नाहीये. 5 वेळा केलं तरी वाईट नाहीये. किंवा या महिन्यामध्ये पूर्ण दीप अखंड तेवढ ठेवलं तरी बघून त्याच्या पुढे ते चांगलं आहे. तुम्हाला तुपाचं जमत नसेल तिळाच्या तेलाचं तरी दीप, तूप नसेल तिळाच्या तेलाचं दीप अर्पण करा. पण दीप हे दान म्हटलेलं आहे. हे दीपदान. आणि वैष्णव भोजन, आता इकडे आपल्याकडे चार्ट बघताय तुम्ही. ब्राह्मण भोजन, वैष्णव भोजन, भगवंताला फुलं अर्पण करणे, भगवंताला तुलसी अर्पण करणे, भगवंताला वस्त्रदान करणे, धान्य अर्पण करणे. तर हे तुम्ही या महिन्यामध्ये दान काही कमी पडणार नाही. असं किती तर नुकसान होऊन जातं आपल्या लक्षात येत नाही. दान करायला आपण थोडस कंजूशीपणा दाखवतो. पण हे केलेलं दान 10,000 पटीने तुम्हाला परत येणार आहे. बघून काही ठेवून घेत नाहीत आपल्याकडून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. धामवास, दीपदान आणि तर हे जे याला काय म्हणतात ऊर्जा व्रत आहे. राधाराणीचं एक नाव आहे ऊर्जेश्वरी. ऊर्जा म्हणजे जे शक्ती देणारी आहे. ह्या दोन्ही शक्तीच आहेत, अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्ती. आपण बहिरंगा शक्तीचं बघितलं आता 9 दिवस बहिरंगा शक्ती होती. आता 1 महिना अंतरंगा शक्तीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे. राधाराणीला कसं संतुष्ट करता येईल आपल्याला है ना. आणि राधाराणी इतके दयाळू आहे ते आपलं काहीच बघत नाही. कोल्हीचं उदाहरण केलं तिला. कोल्ही एवढ्या लागली. एका कोल्ह्याला जाळत होती, मारत होती दगड. तो कोल्हा जोरदार ओरडला. राधाराणी तिला गोपीचा वेश म्हणजे तिचा उद्धार केला. ती गोपी झाली कोल्ही. तर राधाराणी एवढी दयाळू आहे. करुणाम करुणई करुणा भरिते. ती इतकी करुणामयी आहे. सनक सनातन वर्णित चरिते. तिचं वर्णन सनक सनातन सगळं शास्त्र करायला लागलं आहे ना. ती असं म्हणते ती रमेश्वरी क्षमेश्वरी त्रिविध कान. ती रमा, शिवजीची पत्नी पार्वती, हे सगळं तिचं स्तुती करतायत. रमेश्वरी क्षमेश्वरी प्रमोद काननेश्वरी. ती सगळ्या हिची ईश्वरी आहे. तिच्यापासून सगळं शक्ती निघाली. राधाराणीपासून लक्षात घ्या है ना. त्यांना मोठे पण आहे, काही शक्तिशाली आहे, पण ती शक्ती राधाराणी म्हणून आली आहे त्यांना है ना. त्यामुळे आपण राधाराणी हा महिना राधाराणीसाठी आहे. तर भगवंताला फार प्रिय आहे. भगवंताला संतुष्ट करायचं असेल तर राधाराणीला संतुष्ट करणे गरजेचं आहे. या शब्दात म्हणून त्यामुळे हे ऊर्जाव्रत आहे. नाम घ्यायचं फार कठीण पण करायचं नाही. नाम घ्यायचंय, पहाटे लवकर उठायचंय, मंगलारती गायचंय, 1-2 श्लोक वाचन करायचं. मी जे आज श्लोक ऐकत होते तर ते म्हणतात की फार अवघडही करून घेऊ नका. लवकर झोपा, लवकर उठा. म्हणजे तुम्ही टीव्ही बघण्यासाठी 12 वाजेपर्यंत बसू शकता, नाम घेण्यासाठी पहाटे उठू शकत नाही. हे किती विचित्र आहे. म्हणजे तुम्ही भौतिक इंद्रतृप्तीसाठी किती जागू शकता पण भगवंतासाठी जागू शकत नाही. लवकर झोपा, लवकर उठा. ब्रह्ममुहूर्त झोपून राहणे म्हणजे शिवजी फिरत असतात आपल्या सगळ्या पार्षदाचे. त्यांचे पार्षद कोण आहे? चामुंडा, शंखिनी, डाकिनी, भूत, पिशाच. आणि ते बघतायत जिथं कुठे चाललंय हरिनाम तिथं ते शिवजी स्वतः येऊन आशीर्वाद देत आहेत. पण जिथं झोपलेले ते ना आपल्या चामुंडा, पिशाच, हे सगळे शाकिनी डाकिनी त्यांना पाठवत आहेत. ते जा आता ह्याच्याकडे, ह्याची घ्या मजा, तुम्ही घ्या आता. तर सावध व्हा, सावध. तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही, हे खरोखर आहे. हे भीती दाखवण्यासाठी नाही, तुम्ही भीतीनं करा असं नाहीये. खरोखर सकाळ संध्याकाळ शिवजी फिरतायत. कश्यप सांगतात आपल्या पत्नीला संध्याकाळच्या वेळी, ते सांगतात शिवजी यावेळी फिरत असतात आणि ज्यावेळी तू विषय भोग मागतेस सावध हो, त्याच्यानं वाईट होईल. तरी ते ऐकत नाही. त्यामुळे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म होतो. म्हणून सकाळ संध्या हे तिन्ही संध्याला खरं तर 3 वेळा स्नान करता आलं पाहिजे. ब्रह्माजीने असं सांगितलं मनुष्याला 3 वेळा स्नान आणि 1 वेळा जेवण. आपण उलट घेतलं, 1 वेळा
स्नान आणि 3 वेळा जेवण. उलटे केले आपण, आपल्या सोयीने आपण असं केलंय. पण खरं काय सांगितलं होतं? 3 वेळा स्नान. तुम्ही स्नानाने शक्ती प्रदान होते, ताजं तवान वाटते ना. बघा तुम्ही पाणी ओतून आपला ताजं तवान वाटते, होतच तसं. त्यामुळे काही तिचं हे करायचं नाही. किती वेळा कपडे धुवायचे नाही. एक असं गाऊन ठेवायचा, टॉयलेटला गेलं, बाथरूमला गेलं तर गाऊन घालून पुन्हा तेच धुत वस्त्र घाला. तेच घातलेले घालू नका, धुत वस्त्र घाला, आहे ना. पण हे करणं गरजेचं आहे. आवड काय? एक श्लोक गीतेचा, एक भागवतमचा. किती माळा तुम्ही ठरवल्यात? 2 करत असाल, 4 करा, है ना. वैष्णवाच्या संघामध्ये या, धामवास करा, गंगा यमुनेचं स्नान करा, दीपदान. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला आंघोळीने पिण्यात हे अवघड वाटत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णव अपराध बिलकुल करू नका. कुठल्याही वैष्णवाची निंदा करू नका. तुम्हाला स्तुती करता येत नसेल, निंदा करू नका. नाम कुणाला येत नाही. जे वैष्णव नाम घ्यायला लागले, भले त्यांच्यामध्ये दोष असतील, त्या दोषाकडे बघू नका. नाम कुणाला येत नाही, पाहिजे तर जातीचे गबाळाचे काम नाही. संतांचं विशिष्ट पुण्यही लागते ना. अनंत जन्माचे तप एक नाम. नाम म्हणजे अनंत जन्माचे पुण्य, तेव्हा जिभेवर यायला लागले. उगाच कुणाच्याही येत नाहीत, है ना. कुणाचंही नाम येत नाही. त्यामुळे एक नाम जर तुमच्या जिभेवर यायचं असेल तर अनंत जन्माची पुण्यही लागते. त्यामुळे जे नाम घेणारे त्याची निंदा करत बसायचं नाही. त्यांची जमेल तर आशीर्वाद घ्या, नसेल तर वैष्णव अग्नीसारखे आहे, दूर राहा. हरे कृष्ण. ग्रंथराज चैतन्य चरितामृत की जय.